Okay, so it is not folded in case of this esophagus. It is folded in case of the stomach, because stomach is having so many gastric glands. So ये gastric gland क्या होता है, हम लोग इसके बारे में डिस्कस करेंगे. Now again, if you come in duodenum, okay, duodenum में I was telling you कि ये जो है, this is a finger like projection, and finger like projection के नीचे if you see there is one cavity. Okay, there is one cavity here in the finger like projection. यहाँ पे this is a cavity, and again there is a finger like projection. This is a cavity, and again this is a finger like projection. You can see here this cavity. I am talking about this cavity, right? तो ये क्रिप्ट के जैसा है. This is like a slit, एक स्लिट सारखा है, and this slit or the crypt is called as crypt of Lubercan. This was a question in last year's KVPY. Okay, so please check KVPY forms are released and fill up that form. आपको KVPY एग्जाम भी दीजिए, it's important. Okay, अगर नहीं भरा है तो go Google it and see KVPY forms, I guess are released. Okay, माहिती का कोणाला रिलीज झाले की नाही, भरलाय कोणी KVPY? ओके, जस्ट चेक अँड इन्फॉर्म मी. जुलै मध्येच तो रिलीज होणार होता फॉर्म, मी पण नाही चेक केलं. आय विल चेक अँड आय विल इन्फॉर्म यू. सो दिस वॉज अ क्वेश्चन. क्रिप्ट्स ऑफ ल्युबरकन. क्रिप्ट्स ऑफ ल्युबरकन कुठे प्रेझेंट आहे? इट इज इन द म्युकोजा. कशाच्या म्युकोजा मध्ये? डिओडेनमच्या आणि जेजुनम आणि इलियमच्या. पण हे मेन्शन करा, दीज आर द समरी पॉइंट और इम्पॉर्टंट पॉइंट. सो क्रिप्ट्स ऑफ ल्युबरकन अलॉंग विथ द सर्क्युलर अँड लॉन्जिट्युडिनल मसल हे सगळीकडेच आहे. मस्क्युलॅरिस म्युकोजा मध्ये पण आहे आणि मस्क्युलॅरिस लेअर मध्ये पण आहे. ओके, सो क्रिप्ट्स ऑफ ल्युबरकन, डिओडेनमच्या क्रिप्ट्स ऑफ ल्युबरकन मधनं एक ग्लँड निघतो, दॅट इज अ ब्रुनर्स ग्लँड. आणि तो ब्रुनर ग्लँड कुठे प्रेझेंट आहे? इट इज इन द सब म्युकोजा लेअर. काय बोलले, कळलं का? मॅम प्लीज रिपीट करता का? देअर आर द स्मॉल, मी काय म्हणते बघा, लिहून घ्या वाटल्यास. नंतर मी हा चार्ट लिहायला तुम्हाला वेळ देणार आहे, रेकॉर्डिंग बंद करू त्यावेळेस. ओके, सी व्हॉट आय एम सेइंग. गिव्ह हेडिंग ब्रुनर्स ग्लँड. खूप महत्वाचं, ह्याच्यावर क्वेश्चन होता KVPY मध्ये, जसं मी ऑलरेडी म्हटलं. गिव्ह हेडिंग ब्रुनर्स ग्लँड. दिस इज अ सब म्युकोझल, ब्रॅकेट मध्ये लिहा सब म्युकोझल. दिस इज अ सब म्युकोझल or duodenal gland. This is submucosal, कारण तो duodenum मधला. So it is a submucosal. कुठे आहे? सबम्युकोजा लेअर मधला आहे. क्वेश्चन काय विचारलाय ते व्यवस्थित वाचायचंय. ओके, तो कुठून अराइज झालाय? दे ओपन इनटू द क्रिप्ट ऑफ ल्युबरकन. तो कुठे जातोय? दे ओपन इनटू द, अराइज झाला नाही, तो अराइज झालाय ब्रुनर्स ग्लँड सबम्युकोजा मधून. तो ओपन कुठे होतोय? तो इथे ओपन होतोय, क्रिप्ट्स ऑफ ल्युबरकन मध्ये. लक्षात घ्या, द ग्लँड ओपन्स इन म्युकोझा लेअर. द ग्लँड इज लोकेटेड इन सब म्युकोझा लेअर. हा, सो इथे लिहून ठेवा ते. त्याला तुमच्याकडे हायलायटर असेल तर तुम्ही पण हायलायटर करत चला. द ग्लँड्स ओपन इन क्रिप्ट्स ऑफ ल्युबरकन विथ द हेल्प ऑफ फाइन ट्यूब्यूल्स. ओके, द ग्लँड्स ओपन इन crypts of Lubercan with the help of fine tubules, and the glands are found in submucosal layer. BD. ओके, मी जसं तुम्हाला कायम सांगत येते, तुमचे निमोनिक्स डिसाइड करा. B and D. B is a Brunner gland, it is a duodenal gland. ओके, याच्यावर पण क्वेश्चन येतो, कुठे आहे? स्मॉल इंटेस्टाइनच्या कुठल्या पार्ट मध्ये हा Brunner's gland आहे? So duodenum, you know, it is a starting of small intestine, C shape. Okay, broadest part of small intestine, shortest part of small intestine. So this gland opens in submucosa, and this gland opens into mucosa in the crypts of Lubercan, and this gland is situated in submucosa. Clear? Yes? Yes. ओके,
आता हा डिओडेनम मध्ये का प्रेझेंट आहे ह्याला पण एक रिझन आहे. सी स्टमक नंतर लगेच डिओडेनम आहे हे सगळ्यांना माहिती आहे. डिओडेनम मध्ये HCl आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. त्याचा pH 1.8 पर्यंत आहे हे पण सगळ्यांना माहिती आहे. आता 1.8 pH म्हणजे हायली ऍसिडिक. त्याच्यामध्ये तुम्ही लोखंडाचा खिळा ठेवला, लोखंडाची चूक ठेवली तर ती सुद्धा डिझॉल्व्ह होऊ शकते कालांतराने, इतका स्ट्रॉंग आहे. आणि आपलं स्टमक तर किती बिचारा मस्क्युलर बॅग आहे, किती डेलिकेट बॅग आहे, बरोबर आहे की नाही. मग क्वेश्चन येतो की मग त्याच्यामध्ये जर हे ऍसिड इतकं रिलीज होत असेल तर स्टमकच्या तर वॉल डिझॉल्व्हच व्हायला पाहिजे. जर खिळा डिझॉल्व्ह होतोय तर स्टमकच्या वॉल पण डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे, हो की नाही, पण नाही होत. किती सुंदर आपली बॉडी बनवलेली बघा. त्याच्यामध्ये हे गॅस्ट्रिक ग्लँड जे आहेत ते कीप ऑन सिक्रेटिंग म्युकस. ओके, दे कीप ऑन सिक्रेटिंग म्युकस. आणि ह्या वॉल मध्ये ते सगळं म्युकसचं लेअर लावून टाकतात, सगळे म्युकसची लेअर इथे लावून टाकतात. त्या म्युकसच्या लेअरमुळे हा HCl ह्या वॉलचं काही बिघडवू शकत नाही. पण येस HCl इज इसे. मग HCl कशाला सिक्रेट करायचा असा क्वेश्चन येतो की मग जर गरज नाहीये तर नाही, पण HCl ची गरज आहे. कशी गरज आहे आपण ते फिजिओलॉजी मध्ये बघू. पण HCl पासून स्टमक कसं प्रोटेक्ट होतंय, गॅस्ट्रिक ग्लँड काय करतं ते म्युकस सिक्रेट करतं आणि ते पूर्ण लेअर करून टाकतं स्टमकला म्युकसने, बरोबर आहे. आता हे तर इथे गॅस्ट्रिक ग्लँड आहे, मग इथे ग्लँड नको का, कारण स्टमक नंतर इमिजिएटली, सो आपण हा जर स्टमक बघितला तर हा सी शेप पार्ट आहे, इमिजिएटली तो डिओडेनम आहे. डिओडेनम मधला मग हा ब्रुनर्स ग्लँड इज सिक्रेटिंग अल्कलाइन म्युकस. हा अल्कलाइन म्युकस म्हणजे अल्कलाइन म्हणजे काय, ह्याचं pH 1.8 आहे तर ह्याचं pH किती असणार आहे. अल्कलाइन म्हणजे किती pH रेंज असणार आहे, बोला. ग्रेटर दॅन 7 लेस दॅन 10. येस, इट इज ग्रेटर दॅन 7, हो की नाही. ग्रेटर दॅन 7 pH, जनरली pH 8 to 8.5 च्या रेंज मध्ये इथे येतो. मग काय होईल, ऍसिड अल्कलीची रिएक्शन होऊन काय होतं, केमिस्ट्री, ऍसिड अँड अल्कली. आता नसेल शिकलं तर हे अगदी 6वी 7वी पासून शिकता हे मला माहिती आहे. न्यूट्रलायझेशन रिडक्शन. एक्झॅक्टली वेदांत, व्हेरी गुड. न्यूट्रलायझेशन होऊन जाईल, हो की नाही. सो ऍसिड आणि अल्कली न्यूट्रलाइज होतोय म्हणून मग हा पुढचा पार्ट त्याचा प्रोटेक्ट होतो. सो म्युकस आहे तो कोट करून जाईल इथे आणि अल्कलाइन आहे म्हणून मग त्या ऍसिडची रिएक्शन इथे होणार नाही. आणि दॅट इज अ रिझन व्हाय ब्रुनर्स ग्लँड आर प्रेझेंट इन दी सब म्युकोझा, राईट. कळलं का हे. मग ब्रुनर्स ग्लँड कुठे ओपन होत आहेत, क्रिप्स ऑफ ल्युबर्कन. ल्युबर्क असं काय नाव दिलं, कारण ते सायंटिस्ट आहेत, ओके. तुम्ही आपण काही नाही करू शकत, त्यांनी किती डिस्कवरीज केल्या असेल बघा. आणि मग त्या सायंटिस्टच्या ऑनर साठी ऑर्बाक का, त्या सायंटिस्टचा ऑनर, मिझनर का, त्या सायंटिस्टचा ऑनर, ल्युबर्कन सायंटिस्ट, ओके. आता हे SGBBE फॉर्म हा विसरून जा. जस्ट रिमेंबर की हे जे आहेत विलाय आहेत, इकडे पण विलाय आहे, पण ह्या विलायमध्ये आणि ह्या विलायमध्ये काय फरक आहे, हा थोडासा पॉइंटेड आहे, ओके. हा विलाय जो आहे तो थोडासा पॉइंटेड आहे. इथे पण क्रिप्स ऑफ ल्युबर्कन आहे, बट अलॉंग विथ दिस इथे आहे पॅनिक सेल्स आणि पेयर्स पॅचेस, ओके. पॅनिक सेल कुठे फाउंड होता असा प्रश्न येतो. गिव्ह हेडिंग पॅनिक सेल, हे महत्वाचे, याच्यावर क्वेश्चन्स येणार आहेत, ओके. दिलं हेडिंग पॅनिक सेल. पॅनिक सेल कुठे फाउंड होतात, द पॅनिक सेल्स आर फाउंड अगेन इन, हा जो कॅव्हिटी सारखा पार्ट आहे दॅट इज अ क्रिप्स ऑफ ल्युबर्कन, राईट. and that panic cells are found in crypts of Leuberkan. Clear आहे, डाऊट असेल तर विचारत चला. हा पॅनिक सेल्स आर, हा मल्टीसेल्युलर ग्लँड आहे. मल्टीसेल्युलर म्हणजे काय, मेनी सेल्स आहेत. हा ग्लँड जो आहे तो युनिसेल्युलर आहे. पॅनिक सेलचा ग्लँड इज अ युनिसेल्युलर. क्लिअर. मग पॅनिक सेल काय करतो, पॅनिक सेल्स आर हेल्पिंग इन द डिफेन्स मेकॅनिझम. काही इन्फेक्शन झालं, फूड पॉइझनिंग झालं तर ते हेल्प इन डिफेन्स, दे हेल्प इन द डिफेन्स मेकॅनिझम. इट हॅज
chemical known as defensin. It has a chemical. That chemical is known as defensin and lysozyme. Lysozyme अजून कुठे सिक्रेट होतो? Can someone tell me? Yes, lysozyme. Saliva. In the lysosome. No. Bola, somebody said something. Saliva. Saliva, yes. Ajun. रडायला येतं ना, हो ना. तर टीयर्स मध्ये पण असतं लायसोझाइम इन टीयर्स. कधी कधी डस्ट पार्टिकल जरी गेलं डोळ्यामध्ये किंवा डोळ्याला कोणी फटका जरी असा हात जरी गेला तर डोळ्यांना जर त्रास झाला फटाफट टीयर्स येतात. म्हणजे तेव्हा इमोशनल टीयर्स नसतात ते. ओके, आपले आपलेच टीयर्स येतात. का? कारण त्याच्यामध्ये लायसोझाइम असतं आणि डस्ट जर गेलं तर ते लायसोझाइम आपल्या आईजला प्रोटेक्ट करतात. ओके, आणि म्हणून लायसोझाइम इज प्रोव्हाइडिंग इम्युनिटी. मग तो कुठे कुठे आहे? टीयर्स मध्ये आहे, सलायव्हा मध्ये आहे, इव्हन इन मदर्स मिल्क लायसोझाइम इज सिक्रेटेड. आणि आपल्या ह्या पोटामध्ये कोण सिक्रेट करतंय? पॅनिक सेल. सो पॅनिक सेल इज सिक्रेटिंग डिफेन्सिन. असा क्वेश्चन येतो बघा लायसोझाइम, कारण आपण सलायव्हा पण स्टडी करणार आहे, टीयर्स पण आपण स्टडी करणार आहे आईज मध्ये. ओके, सेन्सरी ऑर्गन 12वी मध्ये करणार आहे, पण 11वी आणि 12वी मिक्स करून पण तुमचा क्वेश्चन फॉर्म होऊन जातो. सो लायसोझाइम इज सिक्रेटेड इन टीयर्स, सलायव्हा आणि जेजुनम अँड इलियम. तर तुम्हाला असं वाटतं जेजुनम इलियम काय संबंध आहे? तर तुम्ही तो ऑप्शन कॅन्सल करून टाकता आणि इतके कॉन्फिडन्स असता मग यू गेट -1. सो यू हॅव टू रिमेंबर ऑल दी स्मॉल स्मॉल थिंग्स. हेन्स इट इज गिव्हिंग द इम्युनिटी. Okay, and the next is इथे मी लिहिलंय पेयर्स पॅचेस. ओके, पेयर्स पॅचेस काय करतात? सो पेयर पॅचेस आर द लिम्फ नोड. लक्षात घ्या मी काय सांगते, लिहून घ्या. पुढचं हेडिंग द्या पेयर्स पॅचेस. पेयर्स पॅचेस आर द लिम्फ नोड. लिम्फ नोड म्हटलं म्हणजे काय येतं डोळ्यासमोर? हे असं लगेच डोळ्यासमोर आता आलं पाहिजे. येस, लिम्फ नोड म्हटलं म्हणजे लगेच इम्युनिटी, डोळ्यासमोर लगेच इम्युनिटी आलीच पाहिजे. लिम्फ नोड इज अ lymphatic organ. When we say lymphatic organ, that means the organ is providing immunity. So lymphatic organ gives immunity. बरोबर आहे. मग जिथे कुठे लिम्फ आला, लिम्फॅटिक ऑर्गन आले, लिम्फ नोड्स आले, लगेच डोळ्यासमोर इम्युनिटी आली पाहिजे. एक तर हा पण इम्युनिटी देतो आणि पेयर्स पॅचेस मध्ये लिम्फ नोड, लिम्फॅटिक ऑर्गन आहे हा, आणि म्हणून तो पण एक्स्ट्रा इम्युनिटी देतो. म्हणून पेयर पॅचेस. दिस वॉज अ क्वेश्चन इन वन ऑफ द नीट. विच आर द ॲब्डॉमिनल इंटेस्टिनल टॉन्सिल. इंटेस्टिनल टॉन्सिल तुमच्या एनसीआरटीने पण कुठेतरी त्याला म्हटलेलं. वाचाल एनसीआरटी तेव्हा समजेल. Somewhere it has given in NCERT too. So these pairs patches are intestinal tonsils. Okay. ठीक है ना? Yes, any doubt with this? So pairs patches are found in mucosa of jejunum and ileum. Panic cells are found in mucosa of jejunum and ileum. Brunner's gland found in submucosa. Brunner gland opens in mucosa. Oblique muscles are found only in stomach. See, important point for your NEET exam. Oblique muscles are found only in stomach. Okay. Multilayered epithelium found only in the histology of esophagus, in the mucosa layer. Right? So all this is about the histology of alimentary canal. Any doubt, any difficulty with this? Yeah.